नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. त्रिशू हाय कर. हाय. तेव्हा गायत्रीने तिला काही दिवसभर मोबाईल दिला नव्हता. आत्ता 5-10 मिनटासाठी मोबाईल दिला तिला. म्हटलं ठीक आहे, चल 5-10 मिनटं बघ म्हटलं. तेव्हा टॅडी वगैरे कुठे पडलाय, हे पसारा वगैरे पडलाय नुसता. आलो घरी, स्वामींना अगरबत्ती वगैरे केली मित्रांनो. इथं ते बघा तुम्ही, ते प्लास्टर वगैरे घराचं बघू शकता तुम्ही. हे पूर्ण प्लास्टर निघतंय इथं. एवढं घर भाडं वगैरे घेतात आणि काय घराचं काम आता कधी करतील काय माहिती. हे बघा ना, इकडे पण कसं रेश पडली पूर्ण. हे बघा, घरामध्ये लहान पोरगी पण आली राहते. हे बघा, एवढं डायरेक्ट अर्धी भिंत आहे ना गायत्री. हा पडली पिडली तर गायत्री भिंत कुठं. हा मग नको, इथं नको बसू देत जाऊ त्रिशूला. ते भिंत तिकडे पण बघा पूर्ण असा तडा गेलेला आहे त्या भिंतीला पण. बघू आता, रूम मालिकला सांगितलंय, ते बोलतायत की काम करून देणार आहेत म्हणे. आता इथं बघा, इथं पण पूर्ण ते माती वगैरे पडते इथं. रात्री झोपतो ना तेव्हा इथून पण माती वगैरे पडते. हे बघा, एवढं म्हणजे 8,500-9,000 रुपये भाडं भरतो महिन्याला. आणि असे रूमात जाऊ दे, आता आपली मजबुरी आहे, आता तिथं काहीच करू शकत नाही आपण. सांगितलंय म्हणजे रूम मालकाला. रूम मालिक तसा आमचा चांगला आहे, तो काम करून देणार आहे थोडं घराचं. आता काहीतरी आपले काय आपलं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बोलतायत ते की तो प्लास्टर वगैरे करून देणार, कलर वगैरे करून देणार आहेत घराला. बघू आता कधी करून देणार आहे काही नाही. आता ती गॅलरी पण पडली होती मागच्या टायमाला. हे बघा, मागच्या टायमाला एक गॅलरी पण पडली होती, त्यांनी आता नवीन बनवून दिली. त्या गॅलरी बनवायला त्यांना 1-1.5 लाख रुपये खर्च आला. तिकडे 1-1.5 लाख रुपये खर्च आला आणि इकडे लगे 1,000 रुपये माझं भाडं वाढून दिलं. हा गायत्री. काय करणार आता. आता घराला ते पण प्लास्टर वगैरे करणार, नंतर परत अजून भाडं वाढून देणार. म्हणजे 9-9.5 हजार भाडं करून देणार. त्याच्यामध्ये लाईट बिल, पाणी बिल आपलं असतं. असं चालत असतं मित्रांनो. ठीक आहे, चला. तो घराचा भाग वेगळा झाला. काय बनवते गायत्री जेवणाला? गायत्री तू पण काहीतरी बोलत जा ना यार, मीच बोलत असतो ना. मग नाही, आपली गावकडली पण थोडी भाषा बोलत जा काहीतरी, म्हणजे अशी सांगत जा तू पण. हा, काय बनायला नाही आते? हा, डबे कोडीसनी भाजी बनाय राणी. अजून काय बनाय राणी? चपात्या बनाया. हा, भात बनाया. मग त्याच ना बरोबर भाकरी कितला मस्त लागते. तुम्ही सांगते हा, तुम्ही ऐका नाही ना. नाही भाकरी पण ते भाकरीनं पेटलेवाले परत अजून मार्केटला जावा ना. तुम्ही सांगत होता ईशात बाजरीला या. हा, भात भाजी बनवा तोपर्यंत दळण दिली देताना ते सटकीवाला. हो बरोबर. तुम्ही ऐका म्हणा, नाही ऐका. नाही तसं काय नाही. आता काय बोलणार नाही तसं काय. अरे आता ठीक आहे, डुबुकड्या बनवते का? दाखव कसे बनवतेस. दाखव ना डुबुकड्या, दाखव ना. नाही, बऱ्याच जणांना चिकन वाटेल, नाही तर ती भाजी परत अजून. हे बघा मित्रांनो, बघून घ्या, आपल्या बेसन पीठच्या भज्या आहेत त्या, बघून घ्या तुम्ही. तर तेच मित्रांनो, आता बघा म्हणजे मी काही दिवसापूर्वी आता एक कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो मी. जाऊ द्या म्हटलं, चला तुम्हाला शेअर करूया म्हटलं ती गोष्ट. फार्मा कंपनी होती, बरीच म्हणजे टॉप 10 मधली. त्याला 4था तर 5वा नंबर लागतो. त्या फार्मा कंपनीचं हेड ऑफिस होतं बँड्राला. गेलो होतो तिथे इंटरव्ह्यूसाठी. MNC कंपनी आहे ती. बऱ्याच म्हणजे असं कुणाचा पण नाही नंबर लागत तिथं. मी तर इथं ॲक्च्युली जॉबला आहेच. तिथून कॉल आला होता, चला म्हटलं इंटरव्ह्यू द्यायला जाऊ म्हटलं. काय नाही, इंटरव्ह्यू वगैरे द्यायला गेलो. इंटरव्ह्यू वगैरे घेतली. 1 राऊंड झाले, 2 राऊंड झालेत. त्याच्यानंतर माझाच समजून गेलं की म्हटलं काय होणार नाही असं वाटतंय मला. कारण की त्यांनी पेमेंट वगैरे एकदम कमी सांगितली. मला जेवढी पेमेंट पाहिजे होती तेवढी काय त्यांनी पेमेंट दिली नाही. मला इथं जेवढी पेमेंट भेटते त्याच्यातली फक्त म्हणजे 4-5% वाढून देत होते ते. म्हटलं कशाला तिथं 4-5% देण्यापेक्षा इथं जर मला वर्षाला जर 10% भेटतायत म्हटलं, तर मी कशाला तिथं जाऊ म्हटलं. चांगली होती, मोठी कंपनी होती ती पण. MNC कंपनी आहे, फार्मा कंपनी आहे इथं बँड्राला जे BKCला. म्हणून मी नाही बोलून दिलं. म्हटलं जाऊ दे, आपल्याला जेवढी पगार सांगतात तेवढी जिथं पण भेटते म्हटलं, तर कशाला उगीच म्हटलं 4-5% कोण जाणार, बरोबर की नाही मित्रांनो. थोडी समजा आता नाही तू तुम्हाला जायला पाहिजे. लांब म्हणजे तेच आपलं, जसं मी आता अंधेरीला जातो ना, तिथून अजून 15 मिनिटं पकड फक्त अंधेरीवरनं. तुम्हाला घरी यायला 8 वाजता गेले. हा, ते 8 वाजून गेले असते, पण जॉबचा टाइम पण तिथं थोडा चेंज होता ना. 6 टाइम होता तिकडे सुटण्याचा.
10 ते 6 होता तिथं पण. जास्त वेळ गेला असतो. जास्त वेळा परत एक म्हणत होते की ओटी वगैरे भेटणार, ते सायंटिस्ट असतात, थांबायला लागणार असं तसं. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काय जमणार नाही म्हटलं ते, त्यासाठी नाही बोलून दिलं मी. नाही तिथल्या तिथं जवळ राहिलं तर चांगलं आहे बँडला तिकडे येऊन जर राहिला असतं. नाही अंधेरी साईडला म्हणजे कसं, नाही बँड्रा साईडला काय बोलतोय तू, बँड्रा साईडला रूम कसं काय घेणार गायत्री, तिकडे भाडं किती आहे माहिती आहे? नुसतं चाळमध्ये पण घेतला ना रूम, डायरेक्ट 18,000 16,000. मग चांगली पेमेंट राहिली असेल तर घेऊन घेतलं असतं. हा मग मी तेच सांगतोय ना, जर चांगली पगार राहिली असती ना तर घेतला असता बुवा असं. आता तेवढ्या 18,000. travelling चे तुमचे वाले 2-3 हजार रुपये जातात, 4-1 हजार तर गेले नसते. हा 3. त्याच्यामध्ये 8,000 लागून गेलं असतं ना मग. हा मग आता बघ, मी नुसतं इथं अंधेरीला याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलाच जातो तर 3,000 जातात. तरी महिन्याचे 3,000 फिक्स आहेत माझे. शनिवार रविवार सुट्टी असली तरी आपले 3,000 तर फिक्सच आहेत गायत्री. मग आता बँड्रा म्हटलं तरी तिकडे राहणं तर शक्य नाही गायत्री, कारण की ना तिकडे फ्लॅट तर सोडच, फ्लॅटमध्ये डायरेक्ट लवकर भरून जाईल. कुठे 10 वाजता पाणी आहे ना. हा, मग लवकर होऊन जाईल ना. हा 12-1 निवांत. तिकडे माहिती आहे फ्लॅटमध्ये हा. 40,000 आणि 50,000 रेंट आहे तिथं, आणि चाळीमध्ये घेतलं ना ते 16,000 17,000 असं चाळीमध्ये. तिकडे तर चाळ दिसणारच नाही तुला. मी आपल्या या अंधेरी बिंदेरीचं मेन सांगतोय. बँड्रा साईडला बापरे विचारूच नको, तिकडे डायरेक्ट ते करोडपती लोक असतात ना तेच तेच जातात तिकडं. एवढे तिकडे ऑफिस वगैरे भरपूर आहेत, पण पेमेंट ठीक आहे, पेमेंट पण चांगले देतात, तसं काही नाही, पेमेंट पण आहे तिकडे. काय नाही गायत्री, मुंबईमध्ये ना असा झालाय ना, म्हणजे कमी पगारामध्ये पण कामं करणारे लोक भेटून जातात, बरोबर की नाही? मग त्यांना काय ते ते थोडी म्हणतील यांना कशाला 40,000 50. एक्सपिरियन्स बघतात, 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स बघतात आणि त्यापेक्षा कमी एक्सपिरियन्सवाला घेऊन घेतात. आता समज मला जर 50,000 पगार पाहिजे होते त्या कंपनीमध्ये, आणि तिकडे जर 30,000मध्ये त्यांना पोरगा भेटत असेल तर मला कशाला घेतील मग ते, बरोबर की नाही? काम केलेलं आहे, तुम्ही समोरून सांगतायत ना. हा कारण नाही केलं तर त्याला 3,000 30,000 भेटले तरी बस आहे. 30,000 काय 20,000 भेटले तरी बस आहेत ना. नवीन नवीन बस स्टार्टिंगला पुढे वाढत आहे, असं करून लावून देतात. हा मग बस झालं ना तेवढं तरी. ठीक आहे मित्रांनो, ते इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, मला काही एवढी मजा नाही आली तिथं. म्हटलं नको, जाऊ दे. त्यांनी जी पेमेंट सांगितली ना, मग ते एकदम माझं मनच गेलं. म्हटलं नको, त्यापेक्षा आपलं त्याच कंपनीमध्ये केलेलं बरं. शनिवार रविवारी सुट्टी आहे, मस्त आराम आहे. नाही तिथं पण शनिवार रविवार सुट्टी होती ना गायत्री, हा. शनिवार रविवार सुट्टी होती तिथं पण. इथं आरामचं काय गायत्री, लॅबमध्ये काम असतं, दिवसभर थकायला होऊन जातं ना लॅबमध्ये पण. मग आणि कुठेही गेलं कामच आहे, आराम कुठेच नाही. नाही, आराम तर कुठेच नाही भेटणार काहीतरी. आज शेतामध्ये पण एवढं कष्ट करायला लागतं, कंपनीमध्ये पण कष्ट करायला लागतं. एवढं आहे कंपनीमध्ये, एवढं आहे फक्त AC मध्ये राहतो आपण. आज जेवढ्या गावाकडच्या ज्या बाया असतात ते पण 8-8 घंटेच कामं करतात ना. हा ते तर तेवढेच जातात. मग ते तर आपल्यापेक्षा जास्त कष्ट करतात ते तर, एवढ्या तानामध्ये. कंपनीचं पण सेमच असतं, एवढं आहे AC मध्ये काम करायला लागतं फक्त बस. त्यांना तिकडे ते मुकडदम वगैरे असतं, त्यांना त्याचं टेन्शन, आणि इकडे तर आम्हाला मॅनेजर वगैरे त्यांचं टेन्शन. चांगले देवाच्या कृपेने सगळे मॅनेजर वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत माझ्या ऑफिसमध्ये, सगळे सर लोक चांगले आहेत, तेवढं बरं आहे. जाऊ दे, तुम्हाला फक्त ते इंटरव्ह्यूचाच किस्सा सांगायचा होता. त्यांनी ते पेमेंट वगैरे काही व्यवस्थित दिले नाही म्हणून काय मी त्या ऑफिसला तिकडे गेलोच नाही. त्याच्यानंतर त्यांचे कॉल वगैरे येत होते, जॉईन करणार का, असं तसं फलाना बऱ्याच गोष्टी सांगत होते. म्हटलं मला काही जमणार नाही, म्हटलं मी नाही सांगून दिलं त्यांना. हे नाही खाल्लं का गायत्री तू? ते ऑफिसमध्ये भेटलं होतं मित्रांनो, गोड लागतंय. अच्छा ठीक आहे, लय महादे डोबोगोड आणि भाकरी वय घे ना. चालेल मित्रांनो, भेटू चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. बाय बाय कर गायत्री. बाय बाय मित्रांनो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. प्लीज तुमले हात जोडीसनी विनंती शे हो सगळं असले, चॅनलला सबस्क्राईब करी द्या आमले पण. हा जय खानदेश इंडिया जे बघत हो इतना त्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करी द्या प्लीज. हा लाईक करा. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री.
ना त्रिशू तर नाही बाय बाय करू शकत आता, ती मोबाईल बघते तिथं. तिला म्हणजे दिवसभर काय मोबाईल दिला नव्हता तर मोबाईल बघते तिथं. ठीक आहे चालेल मित्रांनो, बराच मोठा व्हिडिओ झाला, चला बाय बाय.